मागील 10-15 वर्षापूर्वी कल्याण न्यायालयाला एक जनरेटर दिलेला आहे, मोठा जनरेटर आहे, परंतु आजपर्यंत तो चालू झालेला नाही। आज त्याची अवस्था भंगार म्हणून झालेली आहे। का अशी अवस्था आली तर त्या जनरेटरला लागणारं इंधन कोणी द्यायचं, त्याला पेट्रोल किंवा डिझेल जे काही लागणार आहे तो खर्च कोणी करायचा, या कारणास्तव तो जनरेटर आज सडलेल्या अवस्थेत न्यायालयाच्या परिसरामध्ये पडलेला आहे। याला जबाबदार कोण, याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि न्यायालयाची वीज पुरवठा हा कायम असला पाहिजे, कारण अनेक पक्षकार, वकील, माननीय न्यायाधीश यांचा या ठिकाणी वेळ महत्त्वाचा आहे। धन्यवाद। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।